ए म्हाताऱ्या, रोज जेवताना अन्न खाली पाडतोस. माफ कर बेटा, चुकलो. मित्रांनो, अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. माझ्या घराच्या त्या चकाकणाऱ्या इटालियन मार्बलवर जेव्हा बाबांच्या थरथरणाऱ्या हातातून भाजीचा तो एक छोटासा थेंब पडला, तेव्हा मला असं वाटलं की माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा डाग त्या सोफ्यावर नाही तर माझ्या प्रतिष्ठेवर लागलाय. आज माझ्या नवीन 50 लाखांच्या फ्लॅटचा गृहप्रवेश होता. हॉलमध्ये शहरातले मोठे प्रस्थ बसले होते. माझे बॉस आणि बिझनेस पार्टनर्स हसत गप्पा मारत होते. आणि अचानक बाबांच्या त्या एका चुकीमुळे सगळीकडे शांतता पसरली. माझी बायको कोमलने ज्या नजरेने बाबांकडे पाहिलं, त्यात तिरस्कार इतका ठासून भरला होता की मला स्वतःचीच लाज वाटली. मी मागचा पुढचा कोणताही विचार न करता खुर्चीवरून उठलो आणि बाबांच्या समोरचं जेवणाचं ताट करकरीत आवाजात ओढून घेतलं. बाबांच्या डोळ्यातला तो अगतिक भाव आणि त्यांच्या थरथरणाऱ्या ओठांतून उमटलेला एकही शब्द मला ऐकू येत नव्हता, कारण माझ्या डोक्यात अहंकाराची एक वेगळीच नशा चढली होती. बाबा, जर तुम्हाला नीट बसता येत नसेल तर आपल्या खोलीत जाऊन बसा ना, इथे सगळ्यांसमोर तमाशा करायची काय गरज होती. असं मी जेव्हा ओरडून म्हणालो तेव्हा हॉलमधल्या गप्पा एका क्षणात थांबल्या. बाबांनी माझ्याकडे एकदा पाहिलं. त्यांच्या त्या थकलेल्या डोळ्यात पाणी नव्हतं, पण एक असा शांतपणा होता जो मला त्या क्षणी समजलाच नाही. ते काहीही न बोलता भरल्या ताटावरून उपाशीपोटी उठले आणि मान खाली घालून आपल्या छोट्या खोलीकडे चालू लागले. कोमलने हळूच माझ्या कानात म्हटलं की बरं झालं या म्हाताराला टोकलं, नाहीतर यांनी आज सगळ्यांसमोर आपलं हसू केलं असतं. मलाही तिचं म्हणणं पटलं होतं, कारण मला तो सोफा आणि ती पार्टी माझ्या वडिलांच्या स्वाभिमानापेक्षा जास्त महत्त्वाची वाटत होती. रात्रभर पार्टी चालली, दारूचे पेग रिकामे झाले आणि मी बाबांच्या त्या रिकाम्या ताटाचा विचार करायचं पूर्णपणे विसरून गेलो. पण मला काय माहीत होतं की हा गृहप्रवेश माझ्या आयुष्यातल्या एका अशा प्रकरणाची सुरुवात आहे ज्याची किंमत मला आयुष्यभर चुकवावी लागणार आहे. पहाटे जेव्हा घराची शांतता मला खायला उठली तेव्हा मी बाबांच्या खोलीकडे वळलो. त्यांना सांगायला की आता तरी बाहेर येऊन काहीतरी खाऊन घ्या, पण त्या खोलीचं दार उघडं होतं आणि आत कोणीच नव्हतं. बेड अगदी व्यवस्थित आवरलेला होता. फक्त उशाखाली एक जुनी फाटलेली डायरी आणि एक निळं पासबुक अर्धवट बाहेर डोकावत होतं. मी ते उचललं आणि त्यातलं शेवटचं पान उघडलं, जे अजूनही ओलेलं होतं, कदाचित बाबांच्या अश्रूंनी. तिथे जे लिहिलं होतं ते वाचताच माझ्या हातातील ते पासबुक खाली पडलं आणि माझ्या छातीत धडधड वाढू लागली, कारण त्या एका कागदाने माझ्या सफल आयुष्याचा सगळा मुखवटा टराटरा फाडून टाकला होता. डायरीच्या त्या शेवटच्या पानावरचे शब्द वाचताना माझे हात इतके थरथरत होते की मला समोरचं अक्षर नीट दिसत नव्हतं. बाबांनी लिहिलं होतं की समीर, तुझ्या या नवीन घरात माझ्यामुळे जो डाग लागला त्यासाठी मला माफ कर. मला माहीत नव्हतं की आता माझं शरीर इतकं साथ देणार नाही की मला स्वतःचं जेवणाचं ताटही नीट सांभाळता येणार नाही. ते शब्द वाचताना मला कालचा माझा तो रागीट चेहरा आठवला आणि स्वतःचीच चीड आली. पण त्याखाली जे लिहिलं होतं ते पाहून तर माझे पायच लटपटू लागले. बाबांनी पुढे लिहिलं होतं की तुला वाटलं असेल की या घरासाठी लागणारं मार्जिन तू तुझ्या पगारातून भरलंस, पण तुला बँकेने लोन नाकारलं होतं हे तू मला कधीच सांगितलं नाहीस. पण तुझ्या मित्राकडून मला समजलं होतं की तुला 10 लाख रुपये कमी पडतायत आणि म्हणूनच मी माझ्या निवृत्तीचे सगळे पैसे आणि गावाची ती शेवटची जमीन विकून तुझ्या खात्यात पैसे ट्रान्स्फर केले होते. मी धावत जाऊन ते पासबुक उघडलं आणि त्यातली एंट्री पाहिली. बरोबर गृहप्रवेशाच्या 2 दिवस आधी माझ्या जॉईंट अकाउंटमध्ये 10 लाख रुपये जमा झाले होते, जे मी कंपनी बोनस समजून खर्च केले होते. माझ्या अंगावर काटा आला, कारण ज्या बापाला मी एका भाकरीसाठी सगळ्यांसमोर अपमानित केलं त्याने स्वतःच्या आयुष्याची पुंजी माझ्या या 50 लाखांच्या स्वप्नासाठी शांतपणे देऊन टाकली होती. मी वेड्यासारखा घराबाहेर पळालो. कोमल ओरडत होती की कुठे जाताय, पण मला काहीच ऐकू येत नव्हतं. मला फक्त बाबांना शोधायचं होतं. स्टेशनवर पोहोचलो तेव्हा तिथे माणसांची प्रचंड गर्दी होती. मी प्रत्येक माथाऱ्या चेहऱ्यामध्ये माझ्या बाबांना शोधत होतो, पण ते कुठेच दिसत नव्हते. त्यांच्या मोबाईलवर फोन लावला तर तो खोलीतच स्विच ऑफ करून ठेवलेला मला आठवला. माझं डोकं सुन्न झालं होतं. ज्या माणसाने स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मला साहेब बनवलं त्यालाच मी त्याच्या हक्काच्या घरातून उपाशीपोटी घालवून दिलं होतं. मला आठवलं, बाबा जेव्हा कधी शहरात यायचे तेव्हा ते म्हणायचे की समीर, मला या सिमेंटच्या जंगलात श्वास कोंडल्यासारखा वाटतो. पण मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, कारण मला शेजाऱ्यांसमोर दाखवायचं होतं की मी माझ्या बापाला शहरात ठेवतो. पण आज मला समजलं होतं की मी त्यांना इथे प्रेमाने नाही तर एका शोभेच्या वस्तूंसारखं ठेवलं होतं. मी हताश होऊन घरी परतलो तेव्हा कोमल सोफ्यावर बसून फोनवर कोणाशी तरी हसत बोलत होती. तिला त्या सोफ्यावरचा तो डाग पुसल्याचा जास्त आनंद होता,
पण माझ्या आयुष्यावर जो काळा डाग लागला होता त्याची तिला कल्पनाही नव्हती. मी तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि तिला ते पासबुक दाखवलं. तिने जेव्हा ती रक्कम पाहिली तेव्हा तिची बोलती बंद झाली. हे पैसे बाबांनी दिलेत? तिने घाबरत विचारलं आणि मी फक्त मान हलवली. त्या रात्री घराच्या त्या आलिशान बेडरूममध्ये मला झोप येत नव्हती. प्रत्येक भिंतीतून मला बाबांचा तो अगतिक चेहरा दिसत होता. अचानक रात्री 2 वाजता माझ्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. मी घाईघाईने फोन उचलला कारण मला वाटलं बाबांचा फोन असेल. पण समोरून जो आवाज आला त्याने माझ्या काळजाचा ठोका चुकला. तुम्ही समीर बोलताय का? या नंबरवर लास्ट कॉल तुमचाच होता म्हणून फोन केला. रत्नागिरी हायवेवर एक अपघात झाला आहे आणि एका वृद्धाच्या खिशात आम्हाला तुमचं नाव लिहिलेलं एक कार्ड सापडलंय. हे ऐकताच माझ्या हातातला फोन निसटला आणि मला अंधारी आली. नियतीने माझ्या चुकीची इतकी मोठी शिक्षा मला इतक्या लवकर दिली असेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझ्या कानात तो आवाज गुंजत होता आणि समोर फक्त अंधार दिसत होता. मी तशाच अवस्थेत गाडीची चावी उचलली आणि घराबाहेर धावलो. कोमल मागे ओरडत होती, पण मला तिचं काहीच ऐकायचं नव्हतं, कारण माझ्या डोक्यात फक्त बाबांचा तो शांत चेहरा येत होता. हायवेच्या त्या दिशेला गाडी पळवताना माझे हात स्टिअरिंगवर थरथरत होते आणि डोळ्यांतून पाणी वाहत होतं. मी देवाला प्रार्थना करत होतो की जे काही मी ऐकलंय ते खोटं असावं, बाबांना काही झालेलं नसावं. त्या अपघाताच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा तिथे पोलिसांच्या गाड्यांचे लाल दिवे चमकत होते आणि लोकांची गर्दी जमली होती. रस्त्यावर काचांचा खच पडला होता आणि एका बाजूला पांढरं कापड झाकलेला एक देह पडला होता. माझं काळीज धडधडायला लागलं. मी गर्दी बाजूला सारून पुढे गेलो आणि त्या कापडाकडे हात नेला तेव्हा एका पोलीस कॉन्स्टेबलने मला अडवलं आणि विचारलं की तुम्ही कोण आहात? मी रडत रडत सांगितलं की मी त्यांचा मुलगा आहे. त्याने मला त्या देहाचा चेहरा दाखवला आणि माझ्या अंगातून एक थंड लहर धावून गेली. तो चेहरा बाबांचा नव्हता. तो दुसराच कोणीतरी वृद्ध माणूस होता ज्याच्या खिशात बाबांनी जुन्या पाकिटात ठेवलेलं माझं व्हिजिटिंग कार्ड कुठल्यातरी कारणाने पडलं असावं. मला एक क्षण हायसं वाटलं, पण दुसऱ्याच क्षणी भीती वाटली की मग बाबा कुठे आहेत? जर ते इथे नाहीत तर ते गेले कुठे असतील? मी तिथल्या पोलिसांना बाबांचा फोटो दाखवला, पण कोणीही त्यांना पाहिलं नव्हतं. मी पुन्हा गाडीत बसलो आणि वेड्यासारखा बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनच्या चक्रा मारू लागलो. सकाळ होत आली होती. सूर्याच्या पहिल्या किरणांनी शहराला उजेड दिला होता, पण माझ्या आयुष्यातला अंधार वाढतच चालला होता, कारण बाबांचा पत्ता लागत नव्हता. मी घराकडे परतलो तेव्हा घराच्या उंबरठ्यावर कोमल उभ्या असलेल्या काही पाहुण्यांशी बोलत होती. तिने मला पाहताच बाजूला ओढलं आणि म्हणाली की समीर, आता हे नाटक बंद करा. लोक काय म्हणतील की गृहप्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी बाप घर सोडून गेला आणि मुलगा वेड्यासारखा फिरतोय. मला कोमलचा तो कोरडेपणा पाहून इतकी चीड आली की मी तिला त्याच क्षणी झापलं आणि सांगितलं की ज्या पैशांवर आणि स्टेटसवर तू उड्या मारतीयस ना, ते बाबांच्या रक्ताघामाचे पैसे आहेत. जर ते सापडले नाहीत तर या घराला मी आग लावून टाकेन. कोमल शांत झाली, पण तिच्या डोळ्यातला स्वार्थ अजूनही गेला नव्हता. तिला फक्त समाजाची भीती वाटत होती. मी बाबांच्या खोलीत जाऊन पुन्हा एकदा ती डायरी तपासायला लागलो, कदाचित काहीतरी धागा सापडेल म्हणून. डायरीची पानं उलटत असताना मला एक जुनी चिठ्ठी सापडली, जी बाबांनी अनेक वर्षांपूर्वी लिहून ठेवली होती. त्यात आमच्या गाडगीळ नावाच्या एका जुन्या वकिलाचा नंबर होता, ज्यांच्याकडे बाबांनी त्यांच्या जमिनीचे व्यवहार केले होते. मी तातडीने त्यांना फोन लावला आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मला धक्काच बसला. वकील म्हणाले की समीर, तुझ्या वडिलांनी महिन्याभरापूर्वीच त्यांच्या नावावर असलेली सगळी मालमत्ता तुझ्या नावावर केली होती, पण त्या बदल्यात त्यांनी माझ्याकडून एक वचन घेतलं होतं. ते वचन असं होतं की जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत तुला हे कळू द्यायचं नाही की ते आता अधिकृतपणे कफल्लक झाले आहेत, कारण त्यांना पाहायचं होतं की त्यांचा मुलगा त्यांना एक म्हातारा बाप म्हणून जपतो की एक श्रीमंत वडील म्हणून. वकिलांचे ते शब्द माझ्या कानात गरम शिशासारखे टोचत होते आणि मला स्वतःच्या अस्तित्वाचीच घृणा वाटू लागली, कारण मी त्या परीक्षेत इतक्या वाईट रीतीने नापास झालो होतो ज्याची कल्पनाही बाबांनी केली नसेल. वकिलांनी पुढे सांगितलं की बाबांनी त्यांच्या गावाकडच्या घराची चावी आणि काही महत्त्वाची कागदपत्रं त्यांच्याकडेच ठेवायला दिली होती, कारण त्यांना भीती होती की शहरातल्या या चकचकाटात कदाचित त्यांच्या अस्तित्वाची कागदपत्रं हरवून जातील. मी विचार न करता गाडी काढली आणि गावाच्या दिशेने सुटलो. कोमलने मला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आता मला तिच्या कुठल्याही शब्दांत रस नव्हता. 5 तासांचा प्रवास करून जेव्हा मी आमच्या जुन्या गावी पोहोचलो तेव्हा गावच्या वेशीवरच मला ते जुनं घर दिसलं, ज्याच्या भिंती आता ओल्या झाल्या होत्या आणि कौलं पार जुनी झाली होती. घराच्या पडवीत बाबा बसले होते. त्यांच्या अंगावर तीच मळलेली साधी सदरा धोतर होती आणि समोर एक रिकामं ताट होतं. ते शांतपणे समोरच्या झाडाकडे बघत काहीतरी विचार करत होते.
मी गाडीतून उतरलो आणि धावत जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. माझे अश्रू त्यांच्या पायावर पडत होते, पण बाबांच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती. बाबा, मला माफ करा. मला नाही माहीत होतं की मी इतका नीच वागेन. प्लीज माझ्यासोबत घरी चला. मी ओरडून रडत होतो, पण बाबांनी माझ्याकडे न पाहता फक्त इतकंच म्हटलं की समीर, घर तर तू तेव्हाच गमावलंस जेव्हा तू त्या सोफ्यावरच्या डागाला माझ्यापेक्षा मोठं मानलंस. त्यांचा तो आवाज इतका थंड आणि निर्विकार होता की मला कळून चुकलं की मी त्यांचा विश्वास पूर्णपणे गमावला आहे. मी त्यांना खूप विनवण्या केल्या. त्या 10 लाखांच्या पासबुकबद्दल बोललो, पण त्यांनी हसून सांगितलं की ते पैसे त्यांनी मला साहेब बनवण्यासाठी नाही, तर माझा बाप म्हणून माझं कर्तव्य पार पाडण्यासाठी दिले होते. त्यांनी सांगितलं की आता त्यांना शहरातल्या त्या सोफ्याची आणि एसीची गरज नाही. त्यांना याच मातीत मरायचं आहे जिथे त्यांना कोणी ताट ओढून घेण्याची भीती वाटणार नाही. मी तिथेच बसून राहिलो. रात्र झाली, पण बाबांनी मला घरात घेतलं नाही. मी घराच्या ओट्यावरच पडून राहिलो. मध्यरात्री मला घराच्या आतून कोणाच्या तरी कुजबुजण्याचा आवाज आला. मला वाटलं बाबा कोणाशी तरी फोनवर बोलतायत, पण जेव्हा मी खिडकीतून डोकावून पाहिलं तेव्हा मला जे दिसलं त्याने माझे डोळे विस्फारले. बाबा कोणाशी तरी बोलत नव्हते, तर ते कोणाच्या तरी फोटोसमोर बसून रडत होते. आणि तो फोटो माझ्या आईचा होता, जिचं मी लहान असतानाच निधन झालं होतं. बाबा आईच्या फोटोला सांगत होते की बघ सुलोचना, तुझा समीर मोठा माणूस झालाय. त्याला आता आपली गरज नाही. त्याने नवीन घर घेतलंय, पण त्या घरात माझ्यासाठी जागा नाहीये. ते ऐकताना माझ्या काळजाचे तुकडे झाले आणि त्याच वेळी मला बाबांच्या हातात एक जुना खलिता दिसला, जो त्यांनी आईच्या फोटोमागे लपवून ठेवला होता. त्या कागदावर कोर्ट नोटीस असं मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, ज्याचा संबंध माझ्या नवीन फ्लॅटशी होता. त्या कोर्ट नोटिशीवरचं माझं नाव आणि फ्लॅटचा नंबर पाहून माझं डोकं चक्रावून गेलं. मी हळूच खिडकीतून हात घालून तो कागद पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्यात जे लिहिलं होतं ते वाचून माझ्या अंगावरचा ताबाच सुटला. ज्या बिल्डरकडून मी तो 50 लाखांचा फ्लॅट घेतला होता, त्याने त्या जमिनीच्या मूळ मालकाची फसवणूक केली होती आणि आता कोर्टाने त्या संपूर्ण बिल्डिंगवर जप्ती आणण्याचे आदेश दिले होते. म्हणजे ज्या फ्लॅटसाठी मी माझ्या बापाचा अपमान केला, तो फ्लॅटच आता कायदेशीर कचाट्यात सापडला होता आणि महिनाभरात आम्हाला तो रिकामा करावा लागणार होता. बाबांना हे आधीच माहीत होतं, म्हणूनच त्यांनी आपली सगळी पुंजी त्या 10 लाखांच्या रूपाने माझ्या खात्यात जमा केली होती, जेणेकरून जर घर गेलं तर माझ्याकडे काहीतरी आधार उरेल. पण मी मात्र त्या पैशांच्या उजेडात स्वतःच्या बापाचे उपकारच विसरलो होतो. मी तसाच आत धावलो आणि बाबांच्या समोर हात जोडून उभा राहिलो. बाबा, तुम्हाला हे सगळं माहीत होतं तरी तुम्ही मला का नाही सांगितलं? बाबांनी शांतपणे माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले की सांगितलं असतं तर तुला वाटलं असतं की हा म्हातारा तुझ्या यशावर जळतोय. तुला तुझा आनंद साजरा करायचा होता आणि मला त्यात अडथळा आणायचा नव्हता. त्यांच्या त्या साधेपणात इतकं मोठं तत्वज्ञान होतं की मला स्वतःचीच घृणा वाटू लागली. मी ज्या घरासाठी हवेत उड्या मारत होतो ते घर म्हणजे वाळूचा किल्ला होता, जो आता कोसळणार होता. त्याचवेळी माझ्या फोनवर कोमलचे एकामागून एक 10 कॉल्स आले होते. मी फोन उचलला तर ती पलीकडून रडत होती आणि ओरडत होती की समीर, आपल्या घराबाहेर पोलीस आणि काही लोक आले आहेत. ते म्हणतायत की हे घर सील करायचंय, आता आपण कुठे जाणार? कोमलचा तो आवाज ऐकून मला तिची दया आली नाही. उलट मला त्या दिवशीचा तो प्रसंग आठवला जेव्हा तिने बाबांच्या हातातील ताट ओढून घेतल्यावर मला साथ दिली होती. मी तिला शांतपणे सांगितलं की कोमल, आता त्या सोफ्यावरचा डाग पुसायची गरज नाही, कारण तो सोफाच आता आपला उरणार नाहीये. तुझ्या त्या प्रतिष्ठेचा बंगला आता पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळलाय. मी फोन कट केला आणि बाबांकडे पाहिलं. ते अजूनही त्याच शांततेत बसले होते, जणू त्यांना या जगाच्या मोहमायेचा काहीच फरक पडत नव्हता. बाबांनी हळूच त्यांच्या उशाखालून एक जुनी चावी काढली आणि माझ्या हातात दिली. ती चावी या जुन्या पडक्या घराची होती. समीर, जेव्हा तुझ्याकडे काहीच उरणार नाही तेव्हा हे मोडकं घर तुला आसरा देईल. पण लक्षात ठेव, या घराची इज्जत राखायची असेल तर तुला माणसांची किंमत करायला शिकावी लागेल. असं म्हणून बाबांनी डोळे मिटले आणि ते माऊलीच्या फोटोसमोर शांत बसून राहिले. माझ्या लक्षात आलं की मी शहरात जे काही कमवलं होतं ते फक्त कागदावरचं होतं, पण खरं ऐश्वर्य तर या म्हाताळ्या माणसाच्या आशीर्वादात होतं, जे मी स्वतःच्या हाताने गमावलं होतं. आता मला शहरात परत जाऊन त्या संकटाचा सामना करायचा होता, पण यावेळी माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नव्हतं, कारण मी माझ्या बापाचा विश्वास आधीच गमावला होता. आता फक्त एकच मार्ग होता आणि तो म्हणजे हा पश्चात्ताप घेऊन आयुष्यभर जगणं. मी तसाच तातडीने शहरात परतलो आणि पाहतो तर काय, माझ्या आलिशान फ्लॅटच्या दरवाजावर निळ्या रंगाची मोठी नोटीस चिकटवलेली होती आणि 2 पोलीस तिथे तैनात होते. कोमल बाहेर पायरीवर बसून रडत होती. तिचे महागडे दागिने आणि ब्रँडेड कपडे आता त्या धुळीत माखलेल्या पायरीवर अगदीच विसंगत वाटत होते.
मला पाहताच ती धावत आली आणि माझ्या अंगावर ओरडू लागली की समीर, काहीतरी करा, आपल्या सगळ्या पैशांचं काय होणार? माझ्या माहेरी मी काय तोंड दाखवीन? मी तिच्याकडे पाहिलं आणि मला त्या म्हाताऱ्या बापाचं रिकामं ताट आठवलं. मी तिला शांतपणे बाजूला सारलं आणि पोलिसांशी बोलायला गेलो. बिल्डरने फरार व्हायच्या आधी अनेक लोकांची फसवणूक केली होती आणि माझा फ्लॅट हा बेकायदेशीर बांधकामात मोडत होता. म्हणजे एका रात्रीत मी करोडपती साहेबाचा रस्त्यावरचा भिकारी झालो होतो. बँकेचे लोक आले, त्यांनी घराचं व्हॅल्युएशन सुरू केलं आणि माझ्या लक्षात आलं की मी जे 10 लाख रुपये बाबांनी दिले होते ते जर मी वाचवले असते तर आज मला रस्त्यावर यायची वेळ आली नसती. पण मी ते पार्टी आणि चैनीमध्ये उडवले होते. माझ्याकडे आता फक्त 2 जोड्या कपडे आणि गाडी उरली होती. कोमलने जेव्हा ऐकलं की आता आपल्याला भाड्याच्या खोलीत राहावं लागेल तेव्हा तिने तिचा खरा रंग दाखवला. मला अशा दरिद्री माणसासोबत राहायचं नाहीये ज्याला स्वतःचं घर सांभाळता येत नाही. मी माझ्या आईकडे जातीये आणि लक्षात ठेवा, घटस्फोटाचे पेपर्स तुम्हाला लवकरच मिळतील. असं म्हणून तिने तिची बॅग भरली आणि ती निघून गेली. मी एकटाच त्या रिकाम्या झालेल्या घराच्या मधोमध उभा होतो. तिथेच जिथे बाबांच्या हातातील भाजीचा थेंब पडला होता, आज तिथे माझ्या रक्ताच्या अश्रूंचा डाग पडत होता. मला समजलं होतं की ज्या सुखासाठी मी माझ्या रक्ताच्या नात्याला लाथ मारली ते सुखच मुळात एका फसवणुकीवर उभं होतं. मी 2 दिवस त्याच शहरात मित्रांकडे मदतीसाठी फिरलो, पण ज्यांनी गृहप्रवेशाला महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या त्यांनी आज माझे फोन उचलणंही बंद केलं होतं. जगाचं खरं स्वरूप माझ्यासमोर आलं होतं. पैसा होता तोपर्यंत सगळे होते. आज खिसा रिकामा झाला तर सावलीनेही साथ सोडली होती. 3ऱ्या दिवशी मी माझी जुनी गाडी विकली आणि त्यातून आलेले थोडे पैसे घेऊन पुन्हा गावाच्या दिशेने निघालो. पण यावेळी मी साहेब म्हणून नाही तर गुन्हेगार म्हणून जात होतो. गावात पोहोचलो तेव्हा पाऊस कोसळत होता आणि बाबांच्या त्या जुन्या घराची भिंत एका बाजूने खचली होती. मी घाबरलो आणि घराच्या आत धावलो. बाबा तिथे नव्हते. संपूर्ण घर रिकामं होतं. फक्त कोपऱ्यात एक कंदील जळत होता. मी शेजाऱ्यांकडे विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हातारा 2 दिवसांपासून दवाखान्यात आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आलाय आणि ते फक्त तुझं नाव घेत आहेत. माझं काळीज चरर्र झालं. मी तसाच धावत सरकारी दवाखान्यात पोहोचलो आणि तिथे त्या बाबांना त्या पांघरेच आधारित गुंडाळलेलं पाहिलं. त्यांच्या नाकाला नळ्या लावल्या होत्या आणि त्यांचा श्वास अडखळत होता. मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांचा हात हातात घेतला. त्यांचा तो हात आजही तेवढाच खडबडीत आणि कष्टाचा होता, पण त्यात आता ताकद उरली नव्हती. त्यांनी हळूच डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहून एक विखारी हास्य केलं. जणू त्यांना माहीत होतं की मी परत येणार आहे. पण त्यांच्या त्या हास्यात एक असा निरोप होता जो मला आतून तोडून टाकत होता. समीर, मी वाट पाहत होतो की तू कधी येतोस. मला तुला काहीतरी द्यायचं राहून गेलं होतं, असं ते अत्यंत क्षीण आवाजात म्हणाले. आणि त्यांनी त्यांच्या उशाखालून एक जुनी कापडी पिशवी काढली जी रक्ताने आणि औषधांच्या वासाने माखलेली होती. त्या कापडी पिशवीत काय असेल या विचाराने माझे हात थरथरत होते. मी ती पिशवी उघडली आणि पाहतो तर त्यात जुन्या 100-500च्या नोटांची पुडकी आणि काही सोन्याची गाणी होती. बाबा श्वास रोखून धरत म्हणाले की समीर, जेव्हा तुझी आई गेली तेव्हा तिने तिचे हे दागिने तुझ्या लग्नासाठी ठेवले होते आणि मी माझ्या आयुष्याची शेवटची कमाणी या पिशवीत साठवली होती. मला माहीत होतं की तुझा तो बिल्डर लबाड आहे आणि कोमल तुला साथ देणार नाही, म्हणून मी हे तुझ्यासाठी राखून ठेवलं होतं. मी ढसाढसा रडायला लागलो. ज्या बापाला मी जेवणाचं ताट नाकारलं तोच बाप हॉस्पिटलच्या खाटेवर मृत्यूशी झुंज देत असतानाही माझ्या भविष्याची शिदोरी बांधून बसला होता. मी ओरडून म्हणालो की बाबा, मला हे पैसे नकोत, मला फक्त तुम्ही हवे आहात. मी तुम्हाला शहरात नेईन, आपण सगळं पुन्हा नीट करू. पण बाबांनी माझा हात जोरात दाबला आणि त्यांच्या डोळ्यात एक चमक आली. त्यांनी सांगितलं की नाही समीर, आता वेळ निघून गेली आहे. तू शहरात पुन्हा नशीब आजमाव, पण यावेळी कोणाच्या पैशावर नाही तर स्वतःच्या मेहनतीवर आणि माणसांच्या विश्वासावर उभं राहा. आणि हो, या जुन्या घराची भिंत नीट करून घे, तिथेच तुझी खरी मुळं आहेत. ते बोलता बोलता त्यांचा श्वास अचानक वेगाने चालू झाला. डॉक्टरांची धावपळ सुरू झाली आणि मला वॉर्डच्या बाहेर काढण्यात आलं. मी काचेच्या दरवाजातून पाहत होतो. डॉक्टर त्यांच्या छातीवर पंपिंग करत होते, पण बाबांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. जणू त्यांनी त्यांचं शेवटचं कर्तव्य पूर्ण केलं होतं. काही मिनिटांनंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी फक्त मान खाली घातली. माझ्या जगाचा शेवट झाला होता. मी बाबांच्या त्या मृतदेहापाशी बसून राहिलो. त्यांच्या त्या हातांना स्पर्श केला जे आता बर्फासारखे थंड झाले होते. ज्या हातांनी मला बोट धरून चालायला शिकवलं त्याच हातांना आज मला अग्नी द्यावा लागणार होता. अंत्यसंस्काराला गावची बरीच माणसं आली होती. प्रत्येकजण सांगत होता की बाबा किती थोर होते, त्यांनी कोणाकोणाला मदत केली होती. पण मी त्यांचा स्वतःचा मुलगा असूनही त्यांना ओळखू शकलो नव्हतो.
सरण रचलं गेलं आणि जेव्हा मी त्यांच्या मुखाला अग्नी दिला तेव्हा त्या ज्वाळांमध्ये मला माझं घर, माझं स्टेटस आणि माझा अहंकार जळून खाक होताना दिसत होता. अंत्यसंस्कार आटोपून मी जेव्हा त्या जुन्या घरी परतलो तेव्हा घर अगदीच भयाण वाटत होतं. पण त्याचवेळी मला त्या घराच्या कोपऱ्यात काहीतरी चमकताना दिसलं. बाबांनी ज्या भिंतीबद्दल सांगितलं होतं तिथे एक छोटासा दगड सैल झाला होता. मी तो दगड बाजूला काढला तेव्हा तिथे एक जुना स्टीलचा डबा होता. त्या डब्यात पैसे नव्हते, तर त्यात काही जुनी पत्र होती जी माझ्या आईने बाबांना लिहिली होती आणि एक लहान फोटो होता ज्यात बाबांनी मला खांद्यावर घेतलं होतं. त्या पत्रांमध्ये एका पत्रात आईने लिहिलं होतं की समीरला खूप मोठं करा, पण त्याला माणसांची किंमत करायला विसरू देऊ नका. बाबांनी ते वचन शेवटपर्यंत पाळलं होतं, फक्त मीच ते विसरलो होतो. मी तिथेच जमिनीवर बसलो आणि विचार केला की माझ्याकडे आता 50 लाखांचा फ्लॅट नाही, श्रीमंत मित्र नाहीत, बायको नाही, पण माझ्याकडे माझ्या बापाचा तो शेवटचा आशीर्वाद आणि ही माती आहे. आता इथूनच मला माझ्या नव्या संघर्षाला सुरुवात करायची होती. गावाच्या त्या जुन्या ओट्यावर बसून मी रात्रीच्या अंधारात त्या पत्रातल्या ओळी वाचत होतो आणि प्रत्येक शब्दासोबत माझ्या काळजावर जखम होत होती. मला जाणवलं की बाबांनी मला फक्त पैसेच दिले नव्हते, तर एक असं सत्य दिलं होतं जे समजायला मला माझं सर्वस्व गमवावं लागलं. सकाळी उठल्यावर मी ठरवलं की आता मागे फिरायचं नाही. मी शहरातल्या त्या फ्लॅटवर गेलो जिथे आता बँकेचं सील लागलं होतं आणि माझं सगळं फर्निचर रस्त्यावर पडलं होतं. लोक कुतूहलानं आणि काहीजण आनंदानं माझ्या पडझडीकडे बघत होते. कोमलने तिच्या वकिलामार्फत मला नोटीस पाठवली होती, ज्यात तिने पोटगी म्हणून मोठी रक्कम मागितली होती. तिला वाटलं होतं की माझ्याकडे अजूनही बाबांनी दिलेले पैसे आहेत, पण तिला काय माहीत की ते पैसे मी बाबांच्या नावानं गावात एक छोटा दवाखाना उघडण्यासाठी खर्च करायचं ठरवलं होतं. मी शहरातलं माझं सगळं देणं फेडलं, माझ्या नावावर असलेली गाडी विकली आणि जो काही थोडासा पैसा हातात उरला तो घेऊन मी पुन्हा गावी कायमचा परतलो. गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं की एक साहेब माणूस शहरातलं वैभव सोडून या मोडक्या घरात राहायला का आलाय, पण मला आता कोणाच्याही मताची पर्वा नव्हती. मी त्या जुन्या भिंतींची दुरुस्ती करायला घेतली आणि स्वतःच्या हाताने विटा रचू लागलो. माझे मऊ पडलेले हात आता फोड येऊन रक्ताळू लागले होते, पण त्या वेदनेत मला एक प्रकारचं समाधान मिळत होतं. एके दिवशी गावात काम करत असताना मला एक व्यक्ती भेटायला आली. तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा तोच मित्र होता ज्याला बाबांनी माझ्या घरासाठी 10 लाख देताना पाहिलं होतं. त्याने मला सांगितलं की समीर, तुझ्या बाबांनी मला एक चिठ्ठी दिली होती आणि सांगितलं होतं की जेव्हा तुझा मुलगा पूर्णपणे हरलेला असेल तेव्हाच त्याला हे सांग की गावाच्या वेशीवरची जी 10 एकर जमीन त्यांनी विकली असं तुला वाटतंय ती त्यांनी प्रत्यक्षात विकलीच नव्हती, तर ती एका ट्रस्टच्या नावे केली होती ज्याचा वारसदार तू आहेस. पण अट एकच होती की तुला 1 वर्ष गावात मेहनत करून काढावी लागेल. हे ऐकून मी सुन्न झालो. बाबांनी माझ्यासाठी शेवटपर्यंत एक सुरक्षेचं कवच तयार करून ठेवलं होतं. त्यांना माहीत होतं की मी चुकेन आणि मला सावरण्यासाठी त्यांनी ही योजना आखली होती. मी त्या जमिनीवर गेलो. तिथे फक्त गवत वाढलं होतं, पण ती जमीन मला जगातील सगळ्यात मौल्यवान मालमत्तेपेक्षा मोठी वाटली, कारण ती माझ्या बापाच्या कष्टाची आणि दूरदृष्टीची ओळख होती. मी त्या जमिनीत घाम गाळायला सुरुवात केली. हळूहळू शेती फुलू लागली आणि गावातल्या लोकांना माझ्यावर विश्वास बसू लागला. पण एक दिवस अचानक शहरातून एक महागडी गाडी माझ्या झोपडीसमोर येऊन थांबली. त्या गाडीतून कोमल उतरली. तिचा तोच ताठा आणि तोच अहंकार तिच्या चेहऱ्यावर होता. पण यावेळी तिच्या हातात घटस्फोटाचे पेपर्स नव्हते, तर एक गोड हसू होतं जे पाहून मला शिसारी आली. तिने माझ्याकडे बघून म्हटलं की समीर, मला माहीत नव्हतं की तुझ्याकडे एवढी मोठी जमीन आहे. मला माफ कर, आपण पुन्हा शहरात जाऊया. ही जमीन विकून आपण तिथे नवीन बिझनेस टाकू शकतो. मी तिच्याकडे पाहिलं आणि मला त्या दिवशीचं बाबांचं रिकामं ताट आणि तिने ओढून घेतलेली ती भाकरी आठवली. माझ्या डोक्यात एक शांत पण धोकादायक विचार आला ज्याची तिने कल्पनाही केली नसेल. मी कोमलकडे ज्या शांततेने पाहत होतो ती शांतता तिला कदाचित माझी संमती वाटली असावी, कारण तिने उत्साहात पुढे येऊन माझ्या हाताला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली की समीर, जुन्या गोष्टी विसरून जा. शेवटी आपण पतीपत्नी आहोत आणि या जमिनीचा व्यवहार केला तर आपण पुन्हा एकदा आलिशान आयुष्य जगू शकतो. मी तिचा हात हळूच बाजूला सारला आणि घराच्या आतून बाबांचे ते फाटलेले जोडे बाहेर आणले, जे मी अजूनही जपून ठेवले होते. मी तिला म्हटलं की कोमल, या जोड्यांकडे नीट बघ. हे जोडे त्या बापाचे आहेत ज्यांच्या हातातील भाजीचा एक थेंब तुझा सोफा खराब करत होता. आज या जोड्यांवर जी माती लागली आहे ना, ती याच जमिनीची आहे जिच्यावर तू डोळा ठेवून आली आहेस. तिचा चेहरा एकदम पांढरा पडला, पण तरीही ती सावरून म्हणाली की काय वेडेपणा आहे हा समीर.
त्या मेलेल्या माणसासाठी तू एवढी मोठी संधी घालवणार आहेस का? तिचं ते मेलेला माणूस हे शब्द उच्चारताच माझ्या डोक्यात रागाची एक लहरी धावून गेली. पण मी स्वतःला शांत ठेवलं, कारण आता मला आरडाओरडा करून काहीच सिद्ध करायचं नव्हतं. मी खिशातून एक कागद काढला आणि तिच्या हातात दिला. तो कागद पाहून तिचे डोळे विस्फारले. तो घटस्फोटाचा तोच अर्ज होता जो तिने मला पाठवला होता, पण त्यावर आता मी स्वाक्षरी केली होती. मी तिला स्पष्ट शब्दात सांगितलं की कोमल, तुला माणसांशी नाही तर पैशांशी लग्न करायचं होतं, आणि आता माझ्याकडे जो पैसा आहे तो माझ्या बापाच्या कष्टाचा आहे, ज्यावर तुझा कोणताही हक्क नाही. तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, अन्यथा मला पोलिसांना बोलवावं लागेल. तिला समजलं होतं की आता तिची डाळ शिजणार नाही. ती रागात तिच्या गाडीत बसली आणि धूळ उडवत तिथून निघून गेली. त्या धुळीसोबत माझ्या आयुष्यातला तो शेवटचा कचराही कायमचा निघून गेला होता. आता मी एकटा होतो, पण मला एकटं वाटत नव्हतं, कारण माझ्या सभोवताली माझ्या बापाच्या अस्तित्वाचा सुगंध होता. मी त्या 10 एकर जमिनीत आधुनिक शेतीचा प्रकल्प सुरू केला आणि गावातल्या तरुणांना तिथे काम दिलं, जेणेकरून कोणालाही माझ्यासारखं शहरात जाऊन स्वतःचा स्वाभिमान विकण्याची वेळ येऊ नये. हळूहळू माझं काम वाढू लागलं. शहरातल्या ज्या मित्रांनी मला संकटकाळात ओळखायला नकार दिला होता, तेच आता माझे बिझनेस पार्टनर होण्यासाठी गावाकडे चक्रा मारू लागले होते. पण मी त्या प्रत्येकाला त्याच आदराने पण ठामपणे नकार दिला. 1 वर्ष पूर्ण होत आलं होतं. बाबांनी लावलेली ती अट मी पूर्ण केली होती, आणि आज मी खऱ्या अर्थाने त्या जमिनीचा आणि माझ्या आयुष्याचा मालक झालो होतो. ज्या दिवशी जमिनीचे सर्व कायदेशीर कागदपत्र माझ्या नावावर झाले, त्या दिवशी मी पुन्हा एकदा त्या जुन्या घराच्या ओट्यावर बसलो होतो. माझ्यासमोर एक ताट होता. त्यात साधी भाकरी आणि भाजी होती, पण आज ते ताट कुणी ओढून घेणारं नव्हतं, आणि ते खाताना माझ्या हातालाही कंप सुटत नव्हता. रात्रीच्या शांततेत मला जाणवलं की बाबांनी मला फक्त संपत्ती दिली नव्हती, तर त्यांनी मला माझा हरवलेला मी परत मिळवून दिला होता. पण त्याचवेळी घराच्या दरवाजावर कोणीतरी टकटक केली. रात्रीचे 11 वाजले होते, आणि यावेळी गावात कोणीच कोणाकडे जात नाही. मी सावध होऊन दरवाजा उघडला, तेव्हा समोर एक लहान मुलगा उभा होता. त्याच्या हातात एक जुनं पाकीट होतं, आणि तो म्हणाला की हे मला एका आजोबांनी द्यायला सांगितलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की जेव्हा समीर साहेब पूर्णपणे यशस्वी होतील तेव्हाच हे त्यांना द्या. तो मुलगा पाकीट देऊन निघून गेला, आणि मी थरथरत्या हाताने ते पाकीट उघडलं, ज्यामध्ये एक जुनी चावी आणि एक पत्ता होता, जो पुण्यातील एका जुन्या लॉकरचा होता. मी तो पत्ता आणि ती चावी घेऊन दुसऱ्याच दिवशी पुण्याला रवाना झालो. मनात प्रश्नांचे काहूर माजले होते की आता अजून काय उरले असेल जे बाबांनी माझ्यापासून लपवून ठेवले होते. त्या बँकेच्या जुन्या लॉकर रूममध्ये जेव्हा मी ती चावी फिरवली, तेव्हा आत एक जड लोखंडी पेटी होती. ती बाहेर काढून उघडली तर त्यात सोन्या नाण्यांचे ढीग नव्हते, तर त्यात माझ्या बालपणापासूनचे प्रत्येक प्रगती पुस्तक, मी जिंकलेली छोटी मोठी प्रमाणपत्र आणि माझ्या पहिल्या पगारातून बाबांना घेतलेला तो साधा सुती शर्ट अगदी घडी घालून ठेवलेला होता. त्या पेटीच्या तळाशी एक पिवळा पडलेला कागद होता, ज्यावर बाबांनी लिहिलं होतं की समीर, आयुष्यात जेव्हा तू खूप उंचीवर पोहोचशील तेव्हा कदाचित तुला तुझ्या जमिनीची आठवण येणार नाही, म्हणून मी हे लॉकर तुझ्यासाठी ठेवलं होतं. यातलं प्रत्येक प्रमाणपत्र तुला आठवण करून देईल की तू शून्यातून कसा उभा राहिला होतास, आणि तुझ्या या यशात तुझ्या कष्टांसोबतच तुझ्या बापाच्या फाटलेल्या बनियांचाही हिस्सा आहे. ते वाचताना मला माझ्या त्या आलिशान फ्लॅटची आणि त्या सोफ्यावरच्या डागाची आठवण आली. आज माझ्याकडे पुन्हा एकदा सगळं काही होतं, पण ते लॉकर उघडल्यावर मला जाणवलं की खरी श्रीमंती ही बँकेच्या बॅलन्समध्ये नाही, तर आपण कमावलेल्या संस्कारांत असते. मी तो सुती शर्ट छातीशी धरला. त्याचा वास अजूनही बाबांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. मी तिथून बाहेर पडलो, तो एक वेगळाच माणूस होऊन. मी गावी परतलो आणि त्या 10 एकर जमिनीवर एक मोठं वृद्धाश्रम आणि बालसंगोपन केंद्र उभारलं, ज्याचं नाव मी बापाचं ताट असं ठेवलं, जिथे कोणत्याही वृद्धाला थरथरत्या हाताने जेवताना कोणाच्या तिरस्काराला सामोरं जावं लागणार नाही. आज मी त्याच जुन्या घरात राहतो. माझ्या अंगावर आता ब्रँडेड कपडे नसतात, पण माझ्या चेहऱ्यावर एक असा आत्मविश्वास असतो जो 50 लाखांच्या फ्लॅटमध्येही नव्हता. कोमलचे आता अधूनमधून फोन येतात. तिने दुसरं लग्न केलं, पण तिथेही पैशांमुळे तिचे वाद सुरू आहेत असं ऐकिवात येतं. पण आता मला त्या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही. मी दररोज संध्याकाळी बाबांच्या फोटोसमोर बसून त्यांना सांगतो की बाबा, आज पुन्हा एकदा भाजीचा थेंब माझ्या कपड्यावर पडला, पण आज तो पुसायला कोणी ओरडणारं नाहीये, कारण तो दाग आता मला माझ्या मातीची आठवण करून देतो.
मी आता पीडित नाही तर एक विजेता आहे, ज्याने स्वतःच्या चुकांतून धडा शिकला आणि नात्यांची किंमत पैशांपेक्षा मोठी असते हे जगाला दाखवून दिलं. माझ्या आयुष्याची ही कथा कदाचित अनेकांसाठी फक्त एक व्हिडिओ असेल, पण माझ्यासाठी हा तो पश्चात्ताप आहे ज्याने मला माणूस बनवलं. ही कथा आवडली असेल तर आपल्या वडिलांचा सन्मान करा, कारण ते आहेत तोपर्यंतच तुमच्या डोक्यावर छत्र आहे. एकदा का ते ताट ओढलं गेलं की पुन्हा भरलेलं ताट मिळवणं अशक्य असतं. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लगेच लाईक करा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबा. तुमचा मत कमेंटमध्ये नक्की लिहा.